हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल ओके फिजिक्स. तर आता आपण बघू ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर बघा, आपण मागे बघितलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याला कसं ओळखायचं. आपण त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन सॉल्व केले. आपण सबस्टिट्यूशन मेथड बघितली, एलिमिनेशन मेथड बघितली. तर दोघांनी कसे क्वेश्चन सॉल्व करायचे आपण ते सुद्धा बघितलं. तर आता आपण बघा, सगळ्यात आधी मी जर तुम्हाला सांगितलं असेल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करायच्या दोन मेथड होत्या. त्याच्यात एक होती ग्राफिकल आणि एक होती क्रेमर्स मेथड, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. एक होती ग्राफिकल मेथड आणि एक होती क्रेमर्स मेथड. तर आता ती ग्राफिकल मेथड शिकायसाठी आपल्याला ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे शिकावं लागेल. तर तुम्ही नाईन्थमध्ये जर तुम्ही बघत असाल, तुम्हाला जर आठवत असेल, तर तुम्ही नाईन्थमध्ये शिकलं आहे की जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जो ग्राफ असतो तो कसा असतो, तो एक स्ट्रेट लाईन असतो. कसा ग्राफ असतो? स्ट्रेट लाईन ग्राफ असतो. बघा, ते एक एक्झाम्पल दिलं आहे तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 5वर. तर ते आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू आणि कसं ग्राफ प्लॉट करायचं तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगून देतो. तर ते एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा, ड्रॉ ग्राफ ऑफ 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक इक्वेशन दिलं आहे आणि याचा आपल्याला ग्राफ प्लॉट करायचं आहे. तर बघा, ग्राफ प्लॉट करायसाठी सगळ्यात आधी जर जे लागतं ना, तर ते तुम्हाला लागतं ऑर्डर्ड पेअर्स. यालाच तुम्ही कोऑर्डिनेटसुद्धा म्हणू शकतात. तर बघा, ऑर्डर्ड पेअर्स कसे काढायचे तेही मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यात एकदा एक्सची व्हॅल्यू टाकायची, वायची व्हॅल्यू टाकायची आणि वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याला काढाव्या लागतात. बघा, आता पहिल्यांदा आपण एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करू 0. एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करू 0. तर बघा, याच्यात एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 0 टाकलं तर काय होऊन जाईल, पहिली टर्म जर तुमची 0 होऊन जाईल. मायनस वाय इज इक्वल टू 4 होऊन जाईल. तर वायला इकडे, 4ला इकडे घेऊन या. वाय इज इक्वल टू तुमचं काय होऊन जाईल, -4. इथं पुट करा वाय इज इक्वल टू -4. ते कोऑर्डिनेट्स लिहा 0 -4. हे एक ऑर्डर्ड पेअर झाली. आता सेकंड केसमध्ये तुम्ही काय करा, तर वायची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट करा. हे बघा, ऑर्डर्ड पेअर्स काढायसाठी पहिल्या दोन तुम्ही असंच करत जा. एक तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची, वायची व्हॅल्यू काढायची, नंतर वायची व्हॅल्यू 0 टाकायची आणि एक्सची व्हॅल्यू काढायची. तर बघा, तुम्ही याच्यात जर बघाल, याच्यात जर वायची व्हॅल्यू तुम्ही 0 टाकाल तर काय होऊन जाईल, 2x मायनस 0 इज इक्वल टू 4. म्हणजे 2x इज इक्वल टू 4. तर x इज इक्वल टू काय, 4/2. एक्स इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं 2. एक्स इज इक्वल टू 2. तर हे कोऑर्डिनेट्स तुमचे काय झाले, 2,0. हे ऑर्डर्ड पेअर काय झालं, 2,0. तर पुढे बघा, तुमच्या बुकमध्ये एक्सची व्हॅल्यू कन्सिडर केली आहे 3. तर बघा, एक्सची व्हॅल्यू तुम्ही 3 पुट करा. 2 3 जा 6. 6 मायनस वाय इज इक्वल टू 4. 6 मायनस वाय इज इक्वल टू 4. तर वाय इकडे जाऊन प्लस होऊन जाईल, तर वाय इज इक्वल टू 4 इकडे येऊन मायनस होऊन जाईल. 6 मायनस 4 2. 6 मायनस 4 2. तर जेव्हा x3 असतो, वाय तुमचा काय येईल 2. x3 असतो तर वाय काय येईल 2. तर बघा, शेवट काय कन्सिडर केलं आहे, -1. जेव्हा एक्सची व्हॅल्यू तुम्ही -1 टाकाल, बघा 2 इंटू -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. तर -2 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय इकडे येऊन काय होऊन जाईल, प्लस वाय. तर वाय इज इक्वल टू -2 मायनस 4 इज इक्वल टू -6. मायनस मायनस प्लस होतं आणि साईन लागते मायनसची. तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल, -6. तर बघा, -1, -6. तर बघा, हे तुमचे 4 ऑर्डर्ड पेअर्स भेटल्या. पहिलं 0, -4, दुसरं 2, 0, तिसरं 3, 2 आणि चौथं -1, -6. ते एक्स वायच्या असे तुमचं ऑर्डर्ड पेअर भेटल्या. तर या ऑर्डर्ड पेअर्सला आपण काय करू, ग्राफवर प्लॉट करू. बघा, न्यू पेज घेतो मी, तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दाखवतो खूप सोप्या पद्धतीने. त्याच्यात असं काही असं खूप असं कठीण काही नसतं. ही झाली तुमची वाय ॲक्सिस, ही झाली तुमची एक्स ॲक्सिस. ते तुमचे कोऑर्डिनेट झाले 0 0. ते एक्स पण 0 असतो, वाय पण 0 असतो. बघा, इकडे घ्याल तर ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असते, इकडे ही निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ही वरती पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, ही खाली निगेटिव्ह वाय ॲक्सिस. त्याला तुम्ही नंबर देऊन द्या आता 1
2, 3 कोऑर्डिनेट्स 4, 5, इथे 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. इकडे -1, -2, -3, -4, -5, इकडे -1, -2, -3, अँड सो ऑन. तर बघा आता कोऑर्डिनेट्स कसे, ऑर्डर्ड पेअर्स कसे प्लॉट करायचे. आता बघा पहिलं ऑर्डर्ड पेअर होतं 0, -4. तर बघा x0 होतं. x0 कुठे येईल, इथे येईल x0. आणि y काय होतं, -4. -4 म्हणजे खाली. तर बघा हा x0 आणि y -4 म्हणजे तुमचा हा पॉईंट आहे, हा 0, -4. तर बघा सेकंड ऑर्डर पेअर काय होती तुमची, x2 होता, y0 होता. x काय, x2 कुठे आहे, हा बघा इथे x2 आणि y काय तुमचा 0. तर y तुमचा काय होऊन जाईल 0. तर तुमचं दुसरं कोऑर्डिनेट कोणतं येईल, x2 y0. तिसरं कोऑर्डिनेट बघा, x काय होता तुमचा 3 म्हणजे हा 3 आणि y काय होता 2. तर बघा हा 3 याला असं एक्सटेंड करा आणि y काय होता 2. तर याला, तर हा तुमचा पॉईंट झाला x3 y2. हा एक कोऑर्डिनेट झाला x3 y2. आणि चौथा पॉईंट होता -1 -6. तर बघा -1 कुठे आहे, इथे -1 आणि -6 कुठे आहे, सॉरी x -1 कोणता आहे, हा पॉईंट x -1 आणि -6 कुठे आहे, तर याला एक्सटेंड करा आणि -4 येतं इथे कुठेतरी -6 असेल, याला असं एक्सटेंड करा, हा तुमचा -1 -6. तर बघा हे सगळे पॉईंट्स तुमच्या एका लाईनमध्ये येतील. तुम्ही जर ग्राफवर नीट प्लॉट कराल तर ते तुमच्या एका लाईनमध्ये येईल. इथे थोडं मला काही लिमिटेशन्स असल्यामुळे ते एका लाईनमध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही. ते सगळे पॉईंट्स जर तुम्ही जॉईन कराल तर ते तुमची एक काय होऊन जाईल, स्ट्रेट लाईन होऊन जाईल. बघा ग्राफ थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो, पण तुम्हाला समजणं महत्त्वाचे की तुम्ही पॉईंट्स कसे मार्क कराल. तर लक्षात आलं. तुम्हाला जर याच्यात अजून काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता, मी तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. तर असं ह्या पद्धतीने तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला पाहिजे. तर जर तुम्हाला ग्राफ ड्रॉ करता आला तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी खूप इझिली क्लिअर होऊन जातील. तर बघा तुमच्या बुकमध्ये दिलं आहे स्टेप्स टू फॉलो फॉर ड्रॉइंग अ ग्राफ. ते एकदा तुम्ही वाचून घ्याल. त्याच्यात लिहिलं बघा, फाइंड ॲटलिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर्स, 4 ऑर्डर पेअर्स करायचे. ड्रॉ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, सी दॅट ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन सेम लाईन. तर बघा ते चारही जे पॉईंट आहे ते एका सेम लाईनवर यायला पाहिजे, म्हणजे स्ट्रेट लाईन यायला पाहिजे, तरच ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तो ग्राफ असेल. तर लक्षात राहिलं. तर ह्या पद्धतीने आपण ग्राफ ड्रॉ केला. तर जर आपण पुढे बघू, याच्या आता पुढे जर आपण बघू तर पुढे तुमच्या बुकमध्ये काय दिलं आहे की 2 points are sufficient to represent a line, but if coordinates of one of the 2 points are wrong, then you will not get a correct line. If you plot 3 points and if they are non-collinear, then it is understood that one of the points is wrongly plotted. तर बघा जर तुम्हाला कमीत कमी म्हणून काय करायचे, 4 ऑर्डर्ड पेअर्स तुम्ही कमीत कमी घ्यायला पाहिजे. 4 ॲटलिस्ट 4 ordered pairs must be taken. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी मग कमीत कमी तुम्ही काय करायला पाहिजे, 4 ऑर्डर्ड पेअर्स घ्यायला पाहिजे. तर आता बघा पुढे अजून थोडी एक इंटरेस्टिंग केस दिली आहे तुमच्या बुकमध्ये. ते एक लिनियर इक्वेशन आहे, y इज इक्वल टू, एक लिनियर इक्वेशन आहे y इज इक्वल टू 2. त्याला बघा याला आपण असंही लिहू शकतो 0x प्लस वाय इज इक्वल टू 2. तर बघा, तर याचा जो ग्राफ आहे ना, याचा y इज इक्वल टू 2 ह्या इक्वेशनचा, तो काय असेल तर तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिसला तो काय असेल पॅरलल. फॉर एक्झाम्पल बघा हा ग्राफ आहे बरोबर, ही तुमची एक्स ॲक्सिस. तर या y इज इक्वल टू 2 कुठे असेल, सपोज हे 1 आहे हे 2 आहे, तर y इज इक्वल टू 2. तर याचा ग्राफ कसा असेल, तर याचा ग्राफ बघा, याचा ग्राफ असेल असं.
वाय इज इक्वल टू 2मधनं तो जाईल. हा एक्स ॲक्सिसला तुमचा काय असेल, पॅरलल असेल. तर अजून एक गोष्ट दिली आहे बघा तुमचं, की पुढचं एक इक्वेशन आहे की एक्स इज इक्वल टू 2. याला आपण कसं लिहू शकतो या इक्वेशनला, एक्स प्लस 0y इज इक्वल टू 2. तर याचा जो ग्राफ आहे तो काय असेल बघा, वाय इज इक्वल टू 2चा जर पॅरलल टू एक्स ॲक्सिस होता, तर एक्स इज इक्वल टू 2चा काय होऊन जाईल, पॅरलल टू वाय ॲक्सिस, पॅरलल टू वाय ॲक्सिस. सपोज इकडे x1 आहे, x2 आहे, तर एक्स इज इक्वल टू 2चा हा जो ग्राफ आहे तो कसा असेल बघा, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग केस आहे. डायरेक्ट तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. इवन तुम्ही भविष्यात जेव्हा 11-12 नंतर CET वगैरे जरी द्याल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा खूप कामात येतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये या सगळ्या गोष्टी लागतील. तर तुम्ही लक्षात ठेवा, जर एक वाय इज इक्वल टू 2चा ग्राफ काय असेल, पॅरलल टू एक्स ॲक्सिस, 2, 3, 4 काही असू शकते. आणि एक्स इज इक्वल टू 2चा ग्राफ काय असेल, तो पॅरलल टू वाय ॲक्सिस. तर याच्यात जर अजून काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला विचारा. आम्ही अजून डिटेलमध्ये ते एक्सप्लेन तुम्हाला करून देऊ. तर खूप इझी आहे ते, त्याच्यात असं काही खूप सारं लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. तर आता याच्यात बघा, आता आपण जेव्हा बघतो की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आपण बघत होतो, की 2 इक्वेशन्स असतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स 2. तर त्यांचं आपण बघा, एक एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलं, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह केलं. आता बघा पुढे काय आहे, पुढे ग्राफिकल मेथड. हे ग्राफिकल मेथड समजण्यासाठीच आपल्याला हे ग्राफचं जे डिस्क्रिप्शन आहे ते दिलं होतं. ते ग्राफिकल मेथड आपल्याला समजण्यासाठीच हे ग्राफ समजणं आपल्याला खूप महत्त्वाचं होतं. ते बघा, एक ग्राफिकल मेथड पण खूप इझी आहे. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते सांगून देईल. तर बघा, एक एक्झाम्पल दिलं आहे तुमच्या बुकमध्ये, ते एक्झाम्पल आपण घेऊ आणि त्याच्यावरनं आपण हा कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक्झाम्पल काय, लेट्स ड्रॉ ग्राफ्स ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. एक इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. बघा, दोन इक्वेशन देतात आणि तुम्हाला दोघी सॉल्व करावे लागतात. काय आपण आधीच बघितलंय बघा, एक एलिमिनेशन मेथडने सॉल्व करून बघितलंय, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करून बघितलंय. आता आपण कशाने सॉल्व करू, ग्राफिकल मेथडने सॉल्व करू. हे पण खूप इझी आहे. तर आपण बघा, हे पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे, तर याचे आपण ऑर्डर्ड पेअर्स बघू. याचे आपण ऑर्डर्ड पेअर्स आणि त्याचा एक ग्राफ प्लॉट करू. आणि हे जे दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2, याचे पण ऑर्डर्ड पेअर्स बघू आणि त्याचे आपण त्याचा आपण ग्राफ ड्रॉ करू. तर बघा, एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय, बरोबर. आता बघा, पहिलं काय करा, एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आहे बुकमध्ये, -1 पुट केली. तर बघा, एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही -1 पुट केली तर तुमची वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल, वायची व्हॅल्यू येऊन जाईल 5. तर बघा, पहिली ऑर्डर्ड पेअर भेटले तुम्हाला -1, 5. आता दुसरी ऑर्डर्ड पेअर बघा, दुसऱ्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आहे, 4. एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही 4 पुट कराल, एक्सची व्हॅल्यू जर 4 पुट कराल, तर बघा 4 इकडे जाऊन काय होऊन जाईल, 4 इकडे जाऊन काय होऊन जाईल, -4. तर वाय काय होऊन जाईल, 4 - 4 0. दुसरा कोऑर्डिनेट काय भेटला तुमचा, 4, 0. तिसरं बघा, तिसऱ्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली आहे, एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आहे, 1. तर बघा, एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर 1 इकडे जाऊन -1 होऊन जाईल, तर वायची व्हॅल्यू काय होऊन जाईल तुमची 3. तर तिसरा ऑर्डर्ड पेअर काय भेटलं तुम्हाला, 1, 3. आणि चौथा काय भेटला, एक्सची व्हॅल्यू 6 घेतली आहे, 6 इकडे -6 होऊन जाईल, 4 - 6 -2, 6, -2. त्याचे बघा, आपल्याला 4 ऑर्डर्ड पेअर्स भेटले. कदाचित इथे तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होत असेल तर इथे मी क्लिअरली लिहून देतो. पहिला ऑर्डर्ड पेअर आहे -1, 5. दुसरा ऑर्डर्ड पेअर आहे 4, 0. तिसरा ऑर्डर्ड पेअर आहे 1, 3 आणि चौथा ऑर्डर्ड पेअर आहे 6, -2. तर बघा, याचे 4 ऑर्डर्ड पेअर्स भेटले. याच्यावरनं आपण एक स्ट्रेट लाईन ग्राफ ड्रॉ करू ह्या इक्वेशनचा. आणि ह्या इक्वेशनसाठी आपण आता ऑर्डर्ड पेअर्स बघू. त्याच्यात बघा, ही एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, एक्स, वाय, 1,
2 3. तर बघा आता याच्या ऑर्डर्ड पेअर्स काढू आपण ह्या इक्वेशनच्या 2x - y = 2. त्याच्यात बघा एक्सची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर 2 0 जा 0 - y = 2 म्हणजे y = काय होऊन जाईल तुमचा -2. तर 0, -2 पहिला ऑर्डर्ड पेअर भेटला 0, -2. इथे लिहून देतो 0, -2. आता बघा दुसऱ्या ह्याच्यात एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली. एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केली 2 1 जा 2, 2 - y = 2. हा 2 इकडे जाऊन काय होऊन जाईल -2. तर 2 - 2 0. तर वायची व्हॅल्यू तुमची काय होऊन जाईल 0. तर दुसरा ऑर्डर्ड पेअर काय भेटला तुमचा 1, 0 खाली लिहितो तुमच्या समजण्यासाठी. तिसरं ऑर्डर्ड पेअर बघा एक्सची किंमत काय घेतली आहे 3. आता वायची किंमत काय होऊन जाईल बघा 2 3 जा 6, 2 3 जा 6, 6 - y = 2, 6 - y = 2. तर y काय होऊन जाईल हा y इकडे जाऊन प्लस हा 2 इकडे जाऊन -6 - 2 4. तर वायची किंमत काय होऊन जाईल 4. तिसरी ऑर्डर्ड पेअर काय भेटली 3, 4. आणि चौथ्या ऑर्डर्ड पेअरसाठी बघा एक्सची किंमत काय घेतली आहे -1 आणि वायची किंमत जर तुम्ही सॉल्व कराल तर ते आन्सर होऊन जाईल -4. तर -1, -4 असे 4 ऑर्डर्ड पेअर ह्या इक्वेशनच्या भेटल्या आणि 4 ऑर्डर्ड पेअर ह्या इक्वेशनच्या भेटल्या. त्या चारही ऑर्डर्ड पेअर घेऊन आपण काय करू एक ग्राफ ड्रॉ करू. काय करू एक ग्राफ ड्रॉ करू आणि त्या ग्राफवरनं आपण बघू. ग्राफवरनं आपण काय बघू की याचं सोल्युशन कसं निघतं. आता बघा याच्या निगेटिव्ह साईडमध्ये एवढ्या व्हॅल्यूज नाही आहेत म्हणून आपण काय करू हा ग्राफ जो आहे तो इथून ड्रॉ करू. म्हणजे आपला ग्राफ प्रॉपरली ड्रॉ होईल. तर आता बघा हे x0 y0 इथे 0 देऊन दिलं. हे 1, 2 3 4 5 आणि 6 बरोबर. हे इथे वरती 1 2 3 4 5 पर्यंत लागणार आहे आपल्याला. आणि खाली बघा खाली आपण परत ड्रॉ करू. याला थोडं अजून खाली घेऊन जाऊ. -1 -2 -3 -4 -5 आणि इकडे आपलं एक्सची व्हॅल्यू आपल्याला मायनस मध्ये आहे का एक्सची व्हॅल्यू मायनस आहे. मग आपल्याला इकडे -1 आणि -2 जेवढं लागेल तेवढं आपण ड्रॉ करू. तर ह्या पद्धतीने आपण ग्राफ बघा ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ही निगेटिव्ह एक्स ॲक्सिस ही वरची पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि खालची निगेटिव्ह वाय ॲक्सिस ही खालची निगेटिव्ह वाय ॲक्सिस. बघा आता हे कोऑर्डिनेट्स आपण प्लॉट करू. तर बघा पहिलं कोऑर्डिनेट काय आहे x-1 y5. तर बघा x-1 आणि y5. तर बघा x-1 कोणता पॉईंट आहे हा. तर याला वरती घेऊन असं जर आपण याला एक्सटेंड केलं आणि y-5 तर हा पॉईंट येतो. हा पॉईंट x-1 आणि y5 x-1 आणि y5 तर हा पॉईंट आहे. सेकंड पॉईंट आपण बघू x आहे 4 आणि y आहे 0. तर x4 कुठे आहे बघा पॉझिटिव्ह 4 हा आणि y इथे काय होऊन जाईल 0 म्हणजे तो x ॲक्सिसवर येईल. कोणत्या ॲक्सिसवर येईल x ॲक्सिसवर. हां दुसरं 1, 3 1, 3. आता बघा x काय 1 x काय 1 आणि y काय 3. बघा हा 1 आणि हा 3 हा एक पॉईंट भेटेल x1 y3 आणि चौथा काय आहे x6 y-2 x6 आणि y-2 तर हा पॉईंट हा एक पॉईंट आपल्याला भेटेल. तर आता बघा हे जर यांना आपण सगळ्यांना जॉईन केलं तर एक स्ट्रेट लाईन तुमची होऊन जाईल. एक स्ट्रेट लाईन तुमची नीट जर ड्रॉ केलं बरोबर. हां हे हा कसली लाईन झाली x + y = 4ची.
कसली एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4चा हा ग्राफ आपण ड्रॉ केला. आता बघा दुसरे कोऑर्डिनेट्स, दुसरे ऑर्डर्ड पेअर्स बघा. 2x मायनस वाय इज इक्वल टू 2चं x0 y -2 x0 y -2 म्हणजे इथं x0 y म्हणजे y ॲक्सिसवर हा पॉईंट तुमचा येईल. दुसरं बघा x1 आणि y0 x1 आणि y0 म्हणजे हा पॉईंट x1 y0 म्हणजे हा x ॲक्सिसवर येईल. तिसरं बघा x3 y4 x3 आणि y4 हा x y1 2 3 4 x3 y4 बघा हा एक पॉईंट आहे. आणि पुढचं काय आहे x -1 y -4 x -1 बघा हा x -1चा हा पॉईंट आहे आणि हा -4. तर हा याला असं एक्सटेंड करू, याला एक्सटेंड करू, हा एक पॉईंट झाला. तर बघा या सगळ्या पॉईंट्सला जर आपण जॉईन केलं, सगळ्या पॉईंट्सला जर आपण जॉईन केलं बघा हे तुमचं काय आहे एक स्ट्रेट लाईन आले. थोडंसं मला लिमिटेशन्स आहे ग्राफ ड्रॉ करण्यासाठी, तर कदाचित थोडं वाकडं तिकडं होऊ शकतं. तर ही स्ट्रेट लाईन आली. हा कसला ग्राफ आहे, हा कोणत्या इक्वेशनचा 2x - y इज इक्वल टू 2 त्याचा हा ग्राफ तुमचा स्ट्रेट लाईन ड्रॉ झाला. तर बघा आपण दोन ग्राफ ड्रॉ केले, x प्लस वाय इज इक्वल टू 4ची ही लाईन आणि 2x - y इज इक्वल टू 2ची ही एक लाईन. तर आता बघा दोघं कुठंतरी इंटरसेक्ट करत आहे, दोघं एका पॉईंटला इंटरसेक्ट करते. जर तुम्ही बघाल तर इकडे बघा हा y2 आहे, एक मिनिट बघा हां इथे जर बघा तर y2 आहे आणि x पण काय आहे 2. तर हा पॉईंटला ते इंटरसेक्ट करत आहे म्हणजे x2 आणि y2 2ला. तर बघा ज्या पॉईंटला या दोघं लाईन इंटरसेक्ट करतील, ज्या पॉईंटला हे दोघं लाईन तुम्ही जर ग्राफ पेपरवर ड्रॉ कराल ना तर ते प्रॉपर एक्झॅक्टली तुम्हाला कुठे इंटरसेक्ट करते ते दिसेल. तर ज्या पॉईंटला या दोघं लाईन इंटरसेक्ट करतील ते तुमचं असेल सोल्युशन. ते तुमचं काय असेल सोल्युशन. ते तुमचं काय असेल सोल्युशन. बघा जसं आपण एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढल्या होत्या एलिमिनेशन मेथडमध्ये आणि सबस्टिट्यूशन मेथडमध्ये, एक एक्सची व्हॅल्यू येते एक वायची व्हॅल्यू येते. तर तसं इथे तुम्ही ग्राफिकल मेथडने डायरेक्ट हे सोल्युशन तुम्ही काढू शकता. तर बघा हे आता एक्झॅक्टली बरोबर आहे की नाही हे कसं प्रूव्ह करायचं. तर हे बघा बुकमध्ये तुमच्या दिलं आहे एलिमिनेशन मेथडने पण याला आपण सॉल्व करून बघू. तर आपण याला एलिमिनेशन मेथडने सॉल्व करून बघू. बघा एक x प्लस वाय इज इक्वल टू 4 आहे आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. बघा एक इक्वेशन आपण दोघांना मग कम्पेअर करू की दोघांनी आन्सर तुमच्या बरोबर येत आहे का. तर बघा हे दोन इक्वेशन आहे, आपण दोघांना काय करू, दोघांना ॲड करून टाकू. दोघांना काय करू बघा ॲड केलं तर काय होऊन जाईल x प्लस 2x तुमचं होऊन जाईल 3x. हा बघा प्लस वाय मायनस वाय काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल आणि 4 प्लस 2 काय होऊन जाईल तुमचं 6. तर बघा 3x इज इक्वल टू 6. 3x is equal to 6. That implies x is equal to 6 upon 3. That implies x is equal to 2. x ची व्हॅल्यू काय आली 2. आता हेच कोणतं तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा. पुटिंग इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. दॅट इम्प्लाइज इक्वेशन 1 काय तुमचं x प्लस वाय इज इक्वल टू 4. x प्लस वाय इज इक्वल टू 4 याच्यात पुट करा. x ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस वाय इज इक्वल टू 4. दॅट इम्प्लाइज वाय इकडेच राहू द्या, x इकडे प्लस आहे इकडे जाऊन मायनस होऊन जाईल 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. बघा y ची व्हॅल्यू पण तुमची काय आली 2 आली, x ची पण काय आली होती 2 आली होती आणि y ची पण काय आली 2 आली. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं x, y इज इक्वल टू 2, 2. म्हणजे आपण प्रूव्ह केलं की ग्राफिकल मेथडने पण हेच आन्सर आलं होतं. ग्राफिकल मेथडने
आणि सेम आन्सर आपलं कशाने आलं, एलिमिनेशन मेथडने. सेम आन्सर आपलं कशाने आलं, एलिमिनेशन मेथडने. म्हणजे बघा, तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ग्राफिकल मेथडने अशा पद्धतीने सॉल्व करू शकता. जिथे तुमचे दोघं स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट करतात ते तुमचं पॉईंट असतो सोल्युशन. तो ग्राफवरचा तुमचा पॉईंट काय असतो, सोल्युशन. म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू ती असेल. तर होप तुम्हाला समजत असेल. खूप सोप्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न करतोय. तरी जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काहीही, तरी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही प्रयत्न करू अजून सोप्या पद्धतीने तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा. तर तुम्हाला होप ह्या दोघं गोष्टी समजल्या असतील की ग्राफिकल मेथडने कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, एलिमिनेशन मेथडने कसा सॉल्व्ह करायचा आणि सबस्टिट्यूशन मेथडने कसा सॉल्व्ह करायचा. तर ह्यानंतर तुम्ही एक काम करा, तुमची एक ॲक्टिव्हिटी 1 दिली आहे, तर ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा पेज नंबर 8वर. आणि तुम्ही जेवढं ते सॉल्व्ह कराल, ॲक्टिव्हिटी दिली, ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 8, तर तुम्ही ती सॉल्व्ह करून बघा. तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय होईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि प्रॅक्टिस केल्याने तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. कॉन्फिडन्स बूस्ट झाला तर तुम्ही कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात. कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात. मग त्यानंतर काय करा, त्यानंतर जो प्रॅक्टिस सेट आहे 1.2 तो तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तसं तर आम्ही सगळे सोल्युशन्स तुम्हाला देऊन देऊ, सर्व सोल्युशन्स, आणि आम्ही प्रयत्न करू की सगळे क्वेश्चन व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा. पण आम्हाला पण काही लिमिटेशन्स असतील, तर मग तुम्ही प्रयत्न करा स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा. तर तुम्हाला ह्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने समजून जातील.